नमस्कार. आज आपण कोकणातील एका अतिशय शांत आणि निसर्गरम्य भागात आलो आहोत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे बोरगाव गावातील ही 3.5 एकरची शेतजमीन आज मी तुम्हाला जवळून दाखवणार आहे. कोकणात स्वतःची जागा असावी जिथे आपण निवांत वेळ घालवू शकू आणि सोबतच त्यातून काही उत्पन्नही मिळेल, असं आपल्यापैकी अनेकांना वाटतं. ही जागा अगदी तशीच आहे. ही जमीन कोणत्याही शहराच्या गोंधळापासून लांब पण सर्व सोयींच्या जवळ आहे. चला तर मग या बागेत नक्की काय काय आहे आणि ही जागा तुमच्यासाठी योग्य का आहे हे सविस्तरपणे पाहूया. आता आपण या जमिनीतील झाडांची माहिती घेऊया. या 3.5 एकर क्षेत्रात मालकाने नियोजनबद्ध पद्धतीने लागवड केली आहे. यामध्ये मुख्यत्वे 450 सागवान झाडे आहेत. सागवान ही एक दीर्घकालीन गुंतवणूक आहे, ज्याची किंमत काळानुसार वाढतच जाते. यासोबतच इथे 250 काजूची झाडे आहेत. कोकणात काजूचे उत्पन्न हे शेतकऱ्यांसाठी मुख्य आधार असतो आणि ही झाडे आता फळधारणेसाठी तयार आहेत. फळांच्या बाबतीत बोलायचे झाले तर इथे 10 हापूस आंब्याची झाडे आहेत, ज्यांचा गोडवा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. तसेच 6 कोकमची झाडे आणि 7 नारळाची झाडे सुद्धा या बागेत डुलत आहेत. या सर्व झाडांमुळे ही केवळ जमीन राहिलेली नाही, तर ही एक पूर्णपणे तयार झालेली बाग आहे. शेतजमीन खरेदी करताना आपण 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहतो: पाणी, वीज आणि रस्ता. या जागेच्या बाबतीत सांगायचे तर इथे पाण्याची सोय करण्यासाठी स्वतःची विहीर आहे. कोकणात पाणी असूनही विहीर असणं ही खूप मोठी सोय असते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाईटची सोय. इथे वीज कनेक्शन उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला शेतीची कामे असोत किंवा राहण्याचं नियोजन कशासाठीही अडचण येणार नाही. या जागेत एक छोटे घर देखील बांधलेले आहे. हे घर तुम्ही सध्या कामासाठी किंवा फार्म हाऊस म्हणून वापरू शकता. जमिनीला जाण्या येण्यासाठी ऑन पेपर आणि प्रत्यक्ष जमिनीवर लीगल रस्ता उपलब्ध आहे, ज्यामुळे तुमची गाडी थेट जागेपर्यंत पोहोचू शकते. ही संपूर्ण प्रॉपर्टी सिंगल ओनर असून सर्व कागदपत्रे क्लिअर आहेत, त्यामुळे व्यवहारात कसलीही कायदेशीर गुंतागुंत नाही. आता या जागेच्या लोकेशनबद्दल थोडं सविस्तर बोलूया. ही जागा बोरगावमध्ये असून इथून जवळची बाजारपेठ म्हणजे चिवेली फाटा, जो फक्त 5.5 किलोमीटर अंतरावर आहे. दैनंदिन गरजांसाठी तुम्हाला फार लांब जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला फिरण्याची आवड असेल तर प्रसिद्ध गुहागर बीच इथून 29 किलोमीटरवर आहे आणि चिपळूण शहर 26 किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी चिपळूण रेल्वे स्टेशन 28 किलोमीटरवर उपलब्ध आहे. लांबून येणाऱ्या लोकांसाठी सांगायचे तर कोल्हापूर 174 किलोमीटर, पुणे 252 किलोमीटर आणि मुंबई 272 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजेच तुम्ही वीकेंडला सुद्धा इथे सहज येऊन राहू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ही शेतजमीन असल्यामुळे ही जागा खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे अनिवार्य आहे. आणि तो जर नसेल तर फक्त स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर फार्मर सर्टिफिकेट असा मेसेज करा आणि आपण लीगली शेतकरी कसे व्हाल याची पूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. तर मित्रांनो, 3.5 एकरची ही सर्व सोयींनी युक्त बागायती जमीन, ज्यामध्ये 500 सागवान, 250 काजू, आंबे, नारळ, विहीर, लाईट आणि घर या सर्व गोष्टींचा समावेश आहे. ही संपूर्ण प्रॉपर्टी 75 लाख रुपयांमध्ये उपलब्ध आहे. ही जागा प्रत्यक्ष पाहण्यासाठी किंवा जागेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आत्ताच संपर्क साधा आणि या प्रॉपर्टीची सर्व माहिती जाणून घ्या. मित्रांनो, कोकण वास्तूचा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि अजून एक गोष्ट, आपलं कोकण वास्तूचा ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे, ज्यावर कोकणामधील प्रॉपर्टीजची माहिती ही ऑलमोस्ट दररोज येत असते. आणि त्या प्रॉपर्टीजची माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कोकण वास्तूच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहे, ज्यावर क्लिक करून आपण कोकण वास्तूचा ग्रुप जॉईन करू शकता, जेणेकरून कोकणामधील प्रॉपर्टीजची माहिती आपण घर बसल्या घेऊ शकाल, केवळ एका मोबाईलच्या क्लिकवर. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर प्रॉपर्टीच्या शोधात. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.